हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त ना, मजेतच असाल. चला तर मग आज आपण कलेजा पेठा बनवू. मालवणी पद्धतीमध्ये कलेजा पेठा बनवत आहे. या पद्धतीने तुम्हीही बनवला तर खूप छान होतो. बघा, आता सर्व मिश्रण मी कलेजा पेठाला लावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये सर्व साहित्य घेतलेलं आहे मसाल्याचं. चला तर मग आता आपण मसालाही मस्त असा तव्यावरती भाजून घेऊ. त्याच्यामध्ये बघा, सुके खोबरे भाजून घेतलेले आहे. साईडला सुके खोबरे करून त्याच्यामध्येच कांदा, टोमॅटो, आलं व लसूणही छान असा खरपूस रंगावरती भाजायचं आहे. बघा, ते भाजून झालं की त्याच्यामध्ये धना, जिरा आणि थोडेसे तीळ वापरायचे आहेत. मसाला भाजला आहे आपला, गार होत आहे तोपर्यंत मी इकडं कलेजा पेठा ही फोडणीला देते. त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये तेल गरम करून थोडा कांदा घालून मस्त असा कलेजा आपला फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आवडीनुसार आपले तिखट वापरायचं आहे. थोडं मी मालवणी तिखट वापरलेलं आहे. तुम्ही घरगुती लाल तिखट वापरला तरीही चालतं. बघा, आता आपण मिक्स जो मसाला लावून घेतला आहे तोही बारीक करून मी त्याच्यामध्येच पातेल्यामध्ये घालून घेतलेला आहे. एक 5 मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्याला. तसंच त्याच्यावरतीच थोडंसं पाणी घालून एक 5 मिनटं झाकण देऊन आपला कलेजा पेठा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय की ते छान आपला कलेजा पेठा तयार झालेला आहे. चला तर मग अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांगा कलेजा पेठा कसा झाला आहे ते. श्री स्वामी समर्थ.